ऐसा नहीं चलता है बाबू भाई। अभी मेरे को बताओ, इतना रापची खर्चा किया है तो दिखना चाहिए कि नहीं? दिखना चाहिए कि नहीं? दिखना चाहिए तो तेरा बाप लाईट लगेगा? लाईट लगाव. फालतू मध्ये ओरडायला लावतात नाही तर. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा तुम्ही बसा. नमस्कार. ते जरा काय सगळ्या तामजाम आहे ना म्हणून जरा चिडचिड झालोय. तर तुम्ही मी मँडी पूर्ण पात्रे, रघुनंदन पूर्ण पात्रे यांचा मी चिरंजीव. म्हणजे सव्यसाची प्रकाशक हे आपले रघुनंदन पत्रे हा. त्यांचे चिरंजीव तुम्ही आहात. नमस्कार 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 नमस्कार. पुत्र सुपुत्र काय मी ओळखलं नाही, कधी भेटलो नाही ना, फोनवरतीच बोलणं फेस टू फेस भेटत नाही ना आपली. बसा तुम्ही, बसा. मी बसतो. हा. पण झालंय काय, मला ऍक्च्युली एक प्रश्न पडलाय. मग उचला. ही लेवल आहे माझी. सॉरी 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 जरा. मला ऍक्च्युली खरंच एक प्रश्न आहे, मला तो विचारायचा होता. विचारा विचारा. म्हणजे रघुनंदन पूर्णपत्रे जे होते हा, हा. त्यांच्या प्रकाशनाचं नाव होतं सव्यसाची प्रकाशन, बरोबर ना? हा ते 26. नाही सव्यसाची 26 काय ते इथे असं टर्कन प्रकाशन असं का लिहिलंय मला कळत नाही. काय झालं माहितीये, हा, हा. माझे पप्पा आहेत ना पप्पा, मला नेहमी सकाळी सकाळी उठवायचे आणि नेहमी मला बोलायचे, उठा उठा चिरंजीव प्रभात झाली. प्रभात झाली. वाचा बघू ते काय लिहिलंय. अरे नाहीच येत वाचता तर कुठून वाचणार मला सांगा. तर फाट करून मागून टपली पाडायची. असा डोका फिरायचा ना माझा, तुम्हाला सांगतो लय डोका फिरायचा. तेव्हाच मी ठरवलं ते 26 सव्यसाची. ते ते मी नाव चेंज करून टाकणार. अच्छा. मग काय झालं, जसा माझा पप्पा वर गेला ना तसा मी तो बॅनर फाडला. आता बॅनर फाडताना आवाज कसा येतो? कसा? म्हणून मी नाव ठेवलंय तारकन प्रकाशन. कसं आहे, बोलायला पण सोपं आणि माझ्या पुढच्या पिढीला पण लक्षात राहायला पण सोपं जाईल. अच्छा, हरकत नाही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. करायचंच आहे कार्यक्रम. माझं पुस्तक. करूया करूया करूया. काय आहे, ते सेलिब्रिटी येत आहेत ना म्हणून थांबलोय. हा मला हेच विचारायचं होतं, यांच्यासाठी थांबलोय का आपण? यांच्यासाठी. हे कोण आहेत या? लय मोठ्या सेलिब्रिटी आहेत. हो का? 4 मिलियन फॉलोवर आहेत. 40 लाख लोक. मग आवड लय मोठ्या रील स्टार आहेत. तर एक मिनिट, कोण आहे? रील स्टार. पुस्तकाच्या प्रकाशनाला रील स्टार का? तुमच्या पुस्तकाचं नाव काय? ताऱ्यांशी गप्पा. त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? स्टार्स. म्हणून रील स्टार बोलवलाय. लेवल कळतीये, लेवल कळते. तुम्ही बसा ना, बसा. Yes, yes. बघतो ते आले काय जरा. MP सर, मॅडम आलेले आहेत. आले, बोलवा बोलवा पटकन बोलू का? हा चला सुरू करूया. हॅलो, हाय. हे धरा, हे जरा माझ्या ह्याला असं मी बोलेन तर असं असं करा. हा? नाही मी करा 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 करा. तक दिना दिन मोहब्बत की मशीन, दिलों का सैलाब, हुस्न का जलवा, आंखों की राइफल, दिलों की छुरी, आग लगाने वाली बला, दिलों का जल जला, जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिला हिला, मोना डार्ले. पण मी का करतोय हे? पण मला हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. You guys miss me? I miss you too. Take a kissy from me. लेखक. You naughty. खूप दिवसांनी आले म्हणून. वा 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 वा. आज एवढे भारी दिसताय ना तुम्ही, असं वाटतंय माझी ओट भाड्यानीच ठेवून जाऊ. वा 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 वा. या सगळ्यात मी काय करायचंय? मी लेखक आहे, मला याची सवय नाही. माफ करा, माफ करा. ओळख नाही मला. वा वा मॅडम, रावच कविता केली आहे तुम्ही. थँक्यू बबली. तुम्ही एका बुकू आले. बुकू? मॅडम लाडाने बुकला बुकू म्हणतात. बुकला बुकू, बूटला बुटू, आईजला आईजू, नोजला नोजू, माईकला मायकू. नाही 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 मॅडम, Yes. मी छापणार आहे, लिहणारे हे आहेत. ह्यांचं नाव मी सांगतो हरकत नाही, मी सांगतो.
नमस्कार, माझं नाव रुद्र वर्षाव नभांगणे. पास. म्हणजे पास म्हणजे नाही, जे मला येत नाही ना तर मी ते पॅक करून टाकते. हॅक काय 3 पत्तीचं नाव आहे पॅक करून नाव आहे माझं रुद्र वर्षाव नभांगणे. सो स्वीट नेम क्युडी बाय. नाईस नेम. तुम्ही आहे का ते ताऱ्यांचे पप्पा? नाही 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 ताऱ्यांचा पप्पा नाहीये मी. नाहीये? नाही मॅनेजर व्हॉट यार, मी तुम्ही काय बोललेले मला ताऱ्यांची पप्पाला भेटायला जाणार आहे. ती पप्पा नाहीत, हे पप्पा नाहीत, पप्पा कुठे आहे? मॅडम ताऱ्यांचे पप्पा नाही, बुकूचं नाव आहे ताऱ्यांशी गप्पा. हा लाईक दॅट. लाईक दॅट मॅडम. ओके, आय एम सो सॉरी. No problem, no problem. माय बॅड क्युडी बाय. तुम्ही ताऱ्यांशी गप्पा मारता? हा म्हणजे ताऱ्यांची गप्पा नाही मारत, म्हणजे पुस्तकाचं नाव ताऱ्यांची गप्पा असं ठेवलंय कारण काय मला ना हे अवकाशातले तारे नेहमी विस्मित करत असतात. म्हणजे हे लाखो करोडो प्रकाश वर्ष दूर असलेले हे तारे, लुकलुकणारे तारे जे आहेत, हे आपल्याशी जर हितगुज करू पाहत असतील तर काय बाहेर येईल रे. म्हणजे काय बरं यांचं म्हणणं असेल तर त्यांचं म्हणणं माझ्या कल्पना विलासाच्या धर्तीवर बागडणाऱ्या या अवकाश विश्वाचं मी याच्यात एक रूपांतर करण्याचा प्रयत्न केलाय शब्दांमध्ये आणि सगळं मांडण्याचा प्रयत्न केलाय, बस बाकी काही नाही. थँक्यू मला माहिती आहे तुम्हाला आवडणार. नाही, बोर मारलं. वाव का म्हणालात? नाही, मी जांभाळी दिली. हो जांभाळी दिली. हो, मी अशीच जांभाळी देते. पण तुमचं बुकू आहे ना, एक नंबरचं बोरिंग आहे. मॅनेजर, ह्यांच्याकडनं एक बुकू घेऊन ठेवा. केव्हा जेव्हा मला असं झोपू येईल असं वाटत असेल ना तर आपण ह्यांचं बुकू वाचूयात. मला बुकू वाचायला नाही आवडत, पण झोपूसाठी यांचं बुकू वाचीन मी. मॅडम सेम माझं पण तसंच आहे. मला पण नाही आवडत बुक वाचायला, मला पण झोप येते. नाईस मॅनेजर. 500. हा मॅडम. हो 500 बक्स देऊन टाका. $500? हे कसले पैसे आहेत? मॅडम ना कुठली गोष्ट आवडली की ते पैशांचा वर्षाव करतात. आता येताना आमच्या रिक्षावाल्याचा सायलेन्सर फुटला होता तर सतत रिक्षा आपली तसं ह्याच्यावर मॅडमने असा डान्स केला. याच्यावर या ड्रुक वरती त्यांनी डान्स केला. हा रील पण केला आणि त्या रिक्षावाल्याला 2000 बक्स दिले. 2000 बक्स फक्त ड्रुक वर. हा हा. काय करताय, तुम्हाला कळतंय का? तुम्ही प्लीज मॅम, आय रिस्पेक्ट यू, पण असं नका बोलू ना. माझं पुस्तक आहे, मी लेखक आहे आणि तुम्ही म्हणताय की बोर मारतं, झोपू आली की मी हे पुस्तक वाचन. तुम्ही म्हणताय प्रकाशक आहात ना तुम्ही, मग तुम्ही कसले ₹500 घेताय? जाऊ दे हो, चायनीजची सोय झाली ना. काय होते, हे कुठलं प्रकाशन तुम्ही चालवलंय मला कळत नाही. समजून घ्या, सेलिब्रिटी येते. अरे हो, पण तुम्ही असं नका बोलू की मला कंटाळ येतो. लोक पण तसंच हे करतील ना. हा तर प्लीज आपण आता प्रकाशनाला सुरुवात करूया, अनावरण करूया प्लीज. म्हणजे काय करायचं? मॅडम ओके, चालेल. द्या. ठीक. हा, मी काढली. छान, वा टाळ्या. काय, टाळ्या. वा छान. हे, वा टाळ्या. टाळ्या. येस, वा. काय झालं? काय झालं मॅडम? स्प्रे. काय झालं? स्प्रे. मॅडम काय झालंय काय पण? तुम्हाला किती वेळा सांगितलंय अशा ठिकाणी का आणता तुम्ही मला? काय झालं मॅडम? मला काहीच कल्पना नाहीये. काय झालं काय मॅडम? मॅनेजर, त्यांच्या बुकवर बुरशी आहे. बुरशी? अरे तुम्ही कसले प्रकाशक आहात तुम्ही? पुस्तकाला बुरशी लागते म्हणजे? सॉरी ते कुठे आहे बुरशी? हे बघा तिकडे वरती. कुठे? हे कशी लागली आहे बुरशी? ही बुरशी आहे? हो, मग काय? मग तुझ्या पावावर काय मिल्की वे आहे? अरे बुरशी आहे काही? अरे मिल्की, अरे ताऱ्या. हे कसं सांगू रे ह्या बाईला मी? हे तारे आहेत, हा मिल्की वे आहे, आकाशगंगा काहीतरी असते की नाही. हा ते आहे, हे बुरशी नाहीये ही. अरे नीट बघा ना, हे काय आहे? हे काळ्याभोर अवकाश विश्वात टिमटिम तारे आहेत हे. मॅनेजर, टिमटिम तारी म्हणजे? मॅडम म्हणजे ताऱ्यांची टीम. ओके फाईन. ताऱ्यांची टीम जरा सेन्सिबल. थांबा 2 मिनिटं थांबा. मी काय बोलतो, पब्लिकशी टॉक करून घेता काय? पब्लिक कल्टी मारेल ना. Sorry. तुम्ही नंतर. मॅडम या. मॅडम येस, ऑफ कोर्स. ते बोलायचं. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माना डार्लिंग बुम बुम. थँक्यू सो मच.
तर मी पुस्तकावर बोलायचंय ना. हा 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 एक एक तू किती क्युटी क्युटी आहे. तुला किती फ्रेकल्स आहेत. मला फ्रेकल्स नाही आहे. फ्रेकल्स आहेत ते मला दिन. ताऱ्यांना ते फ्रेकल्स समजतायत. आणि हो मी तुला ना माझ्या घरी घेऊन जाईन आणि माझ्या कपाटाखाली ठेवीन. गुड म्हणजे कपाटाखाली का ठेवणार कपाट माझं कपाट आहे ना डुगू डुगू होतंय ना, तर त्याच्या खाली ठेवीन. माझ्या आईने सांगितलेलं डुगू डुगू होत असेल ना, तर ते सगळं असं पुस्तक ठेवून द्यायचं त्याच्या खाली. तुझ्या मेंदू खाली पण माझं पुस्तक ठेव कारण तो पण डुगूडुगूच होतोय बावळट. अरे काय हे आहे का ते पुस्तक काय कपाटाखाली ठेवण्यासाठी तयार केलंय का मी ते कशासाठी लिहिलंय ते वाचा ना जरा त्याच्यात काय लिहिलंय ते त्यानंतर हा मॅडम पुस्तकावर बोला ते असं नका बोलू. ओके फाईन. सो हे पादरी वर्ष लेखक आहेत ए याचे. तुझा बाप पादरी वर्षा नाव आहे माझं रुद्र वर्षाव नभांगडी नाव आहे माझा ओके माय बॅड. हे जे लेखक आहेत त्याचे त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, ते ताऱ्यांशी बोलतात आ आ आ आ. मग तारे त्यांना बोलतात काय 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 काय. मग तारे त्यांच्याशी बोलतात आ आ आ. मग तारे त्यांना बोलतात बोल 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 बोल. मग तारे त्यांच्याशी ए बोलतात जा ना मर ना करत मर ना मेरी- कुठली भाषा आहे जी ताऱ्यांशी बोलली जाते अख्खी कोई मिलग्याची ट्यून गायली बाई बोल 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 कशाला मरायला नाही मी काय बोलतो ए तू गप जादू तोंडाच्या आला मोठा सांगतोय मला मनापासून थोडी मी इज्जत देतोय मला असं भे वागायला लावू नका उगाच तुम्ही इथे बसा. ताऱ्यांविषयी बोला ते तारे आहेत त्यांची काहीतरी कथा आहे त्याच्याविषयी बोला हा हा ते बोलतील. बसा बसा तुम्ही बोल. मॅडम ताऱ्यांविषयी बोला. हा, ठीक आहे बोलते मॅनेजर. तर हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. ह्या भट्टू ताऱ्यांविषयी ते बोललेले आहेत या पुस्तकामध्ये. एक मिनिट कोण फट्टू तारे भट्टू तारे. कोण फट्टू तारे ती भट्टू तारे ती दिवसाचे येत नाही रात्रीचे येतात शायनिंग मारायला इकडे. रात्रीचे मग त्यांना बोल ना हिम्मत असेल तर मोना डार्लिंगला दिवसाचं भेटा रात्रीचे काय येतात. ए ए महामाये ए बाई अग ते तारे जे असतात ना दिवसाचा एक मोठा तारा असतो की नाही सूर्य त्याच्या प्रकाशामुळे दिसत नाहीत. कोणी केलं लेखक तुला कोणी केलं. सूर्याच्या प्रकाशात सगळं दिसतं तारे दिसत नाहीत. क्या बात आहे मॅडम. 2000 बग्स 2000 बग्स दोघांनी घेऊन टाका लगेच. हे वाक्य आवडलंय तुम्हाला हे वाक्य बाजूला व्हा काही कुणी आता बोलायचं नाही पुस्तकाविषयी जे काय बोलायचं ते मी बोलेन बाजूला व्हा. मी तुमची ओळख करून देते पण नाही काही गरज नाहीये हे येत आहेत. तुम्ही सर या इथे या. नमस्कार मी रुद्रवर्षाव नभांगणे. आता तुम्ही म्हणाल मी हे पुस्तक का लिहिलं कारण तारे आहेत म्हणून सारे आहेत. तर ताऱ्यांविषयी पुस्तक का लिहावं असं वाटलं कारण आता पुस्तकाचं नावच बघा ना काय ताऱ्यांशी गप्पा म्हणजे काय गॉसिप. तुझ्या आईचा भिशीचा ग्रुप आहे गॉसिप करते सॉरी नाही तसं नाही म्हणजे गप्पा का मारतील गॉसिप का करतील ते वेगळी कथा आहे वेगळी कथा आहे ही ताऱ्यांच्या विश्वातली एक वेगळी कथा मी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे समजा आपण असं समजूया की आकाशगंगा नावाची जर सोसायटी आहे तर त्या सोसायटीचा मॅनेजर आहे सूर्य आणि त्या सूर्याच्या अंडर सगळे बरं का हां म्हणजे शनी आणि मंगळ समोरासमोर राहतात आणि मग कोणाच्या तरी दारात कुणीतरी मुद्दाम पाणी टाकते म्हणून दोघांची भांडणं आहेत आहे की नाही मजा आहे. 2 भाऊ राहतात राहू आणि केतू ते सगळ्यांना त्रास देत असतात सगळे वैतागलेत त्यांना आणि तिकडे मग कुठेतरी प्लुटो राहतोय टेरेसजवळ छोटंसं घर बांधून अशी छोटीशी फॅन्टसी आहे ही फॅन्टसी. कल्पना फॅन्टसी म्हणजे कल्पना कल्पना म्हणजे कथेबद्दल बोलतोय मी जरा थांब ना मूर्खबाई. लाईक दॅट. हां तर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ताऱ्यांवरच पुस्तक का लिहावं असं वाटलं तर मला वाटतं सगळं ताऱ्यांमुळे सगळं म्हणजे हे अवकाश विश्व आकाशगंगा ग्रह सगळं ताऱ्यांमुळे मुळात आपला जन्म सुद्धा ताऱ्यांमुळेच झालेला आहे. जा लहान मुलांना जाऊन सांग जा. काय पण सांगतो का काय कोणी केलं लेखक तुला. ताऱ्यांमुळे जन्म होतो का. एक पुरुष आणि एक स्त्री. नाही ऐकायचं हे कोणी सांगतो. वेडीबाई आहे काही अरे वेडीबाई आहे काही नाही. हिला सांगा मी व्याप्त स्वरूपात बोलतोय ही व्यक्तिगत स्वरूपात घेते हिला सांगा. नाही त्यांचं व्यक्तिगत स्वरूपच व्याप्त स्वरूप आहे. मी सांगतो त्यांना. मॅडम कसं आहे 13.9 अब्ज वर्षांपूर्वी अख्खं विश्व एक बिंदुवत रूपात होतं. मग झाला बिग बँग म्हणजेच काय तर महास्फोट आणि महास्फोट झाल्यानंतर अनेक गॅलेक्सी अनेक ग्रह तारे सूर्यमाला अशा तयार झाल्या. मग त्या अनेक गॅलेक्सीमधून एका गॅलेक्सीतल्या एका सूर्यमालेतला एक छोटासा ग्रह म्हणजे पृथ्वी
याला काय म्हणतात तर कॉस्मोलॉजिकल फिनॉमिनन. म्हणजे काय तर न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, हायड्रोजन याच्या संयोगात अख्खं विश्व असं सामावलेलं आहे, जपलेलं आहे, एकवटलेलं आहे. सर 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 तुम्हाला एवढी माहिती कशी? अहो मी कॉस्मो रिसर्च सेंटर बल्गेरियामधनं ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, ब्लॅक होल, वॉलमोल ह्याच्यावर PhD केलेली आहे. PhD केलेली आहे? हो मी PhD केलेली आहे. माझा एक प्रबंध पण खूप प्रचलित आहे. कुठला? ताऱ्यांचे परिवहन आणि चुंबकीय क्षेत्र तथा सजीव स्पंदनांचा तौलनिक अभ्यास आणि जीवाश्मांची व्यवच्छेदक लक्षणे आणि त्यांचे पृथक्करण अर्थात ये तारा वो तारा हर तारा हा प्रबंध माझा प्रसिद्ध आहे. हो. आणि तसंच नासाच्या हबल टेलिस्कोपच्या दुरुस्तीकरणात माझा खारीचा वाटा आहे. हबल टेलिस्कोप? हो हो. आणि इलॉन मस्क बरोबर मी सध्या लाईफ ऑन मार्सचं सिटी प्लॅनिंग करतो आहे. आणि इस्रोचा तर मी सायलेंट पार्टनर आहे, म्हणजे स्लीपिंग पार्टनर. आणि सध्या इस्रोला त्यांनी 2 सॅटेलाइट वर नेल्या त्याबद्दल मी अभिनंदन करतो. अरे बापरे. सर सर सॉरी माझं काही चुकलं असेल तर सर सो सॉरी. पण सर एक प्रश्न आहे मला, छोटासा प्रश्न आहे. सर सूर्या इतकी लकाकी असलेले तुम्ही दिवाळीत सोडलेल्या रॉकेटच्या मागे का लागला? पैसे असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 52 लाख रुपये वर्षाला? महिन्याला. वर्षाला एक घर मिळतं. थांबवा थांबवा, ही रिॲक्शन जरा थांबवा. एक बघा मॅडम, येस मॅनेजर. आज तुम्ही लाल भडक माल कडक दिसताय. 2 lakhs rupees. थँक्यू मॅडम, थँक्यू. हे काय? मला तुमच्याविषयी खूप आदर आहे, पण आता तुम्ही जे केलं ना मॅडम, तुम्ही लाल भडक माल कडक दिसत. मला नाही, इकडे या. मला ताऱ्यांविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मला सांगा तो तारा कुठला आहे? तो तारा नाहीये, ती सॅटेलाइट आहे, अपोलो 1. आणि हे कॉन्स्टलेशन? ते आहे नेब्युला. ओके. आणि त्याच्या बाजूला? गमोरा. आणि हा? हा एक्झनॉन 1 प्लॅनेट. सर मी तुम्हाला रात्रीचा सूर्य दाखवू? कसा बरं? तो पहा सूर्य. What happened, manager? तारा तुटला. Oh, मग विश मागा, विश मागा. विश मागा. तुम्ही तर रस्त्यात जो कोणी तुम्हाला भेटेल त्याच्याकडे विषच मागा. तुमची लायकीच ती आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. Manager, लाज. manager. मूर्ख बाई, तू इथे पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलीये. तुला काय कळतं का यातलं बावळाट? नाही करायचं मला प्रकाशन. थोडा वेळ थांबा. हट! फालतो. हट! नीट करतील त्या. नाही, चल. फालतो. माफ करा. जाऊ दे.